ना मुलगा भेटायला आला. आता ती असणारी आई आता वृद्धत्वाकडे झुकले गेली होती. रडून 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 तिचे डोळे आता खोल गेलेले होते. आणि ती मायमाऊली त्या असणाऱ्या मुलाची लहानपणाचे दिवस आठवून ओक्साबोक्सी रडून ती त्याच्या आठवणीमध्ये दिवस घालवत होते. पण त्या असणाऱ्या मायमाऊलीचा अंतकाळ जवळ आला. आणि जवळ आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या मायमाऊलीने त्या मॅनेजरला बोलवून घेतलं आणि सांगितलं, ओ ऐकलत का दादा, आता मला असं वाटत नाही की मी जगेल म्हणून. वाटत नाही. माझा मुलगा यावं यासाठी मी त्याची वाट पाहिली, पण तो काय आला नाही. पण मी मेल्याच्या नंतर तो नक्की येईल. पण तो आल्याच्या नंतर त्याच्या जवळ मी एक वस्तू देते, ती वस्तू मात्र त्याला दे. आणि ती असणाऱ्या मायमाऊलीने एक असणारी पिशवी त्या मॅनेजरच्या हातात दिली. आणि हातात दिल्याच्या नंतर त्या असणाऱ्या मायमाऊलीने आपला देह समर्पण केला. मरून गेली मायमाऊली. त्या असणाऱ्या मॅनेजरने फोन केला कलेक्टरला. आणि कलेक्टरला सांगितलं, कलेक्टर साहेब तुमची आई गेली, तुम्ही येऊ शकता का. त्यावेळेस त्या कलेक्टरने सांगितलं, माझी आता बदली जिल्ह्याच्या बाहेर झाली, मी येऊ शकत नाही. 2-4 दिवसांनी मात्र मी नक्की येतो. 2-4 दिवसांनी तो कलेक्टर त्या वृद्धाश्रमामध्ये आला, अनाथ आश्रमामध्ये आला. मॅनेजर समोर आला. मॅनेजरची आणि कलेक्टरची साधक बाधक चर्चा झाली. आणि चर्चा झाल्याच्या नंतर त्या असणाऱ्या कलेक्टरने 1.5 लाखाचा बंडल मॅनेजरच्या टेबलावरती टाकला आणि सांगितलं, घ्या अंत्यविधीचे पैसे तुमचे. त्यावेळेस तो कलेक्टर देखील जातवंत होता. त्यांनी ते असणारा 1.5 लाखाचा बंडल त्या कलेक्टरच्या अंगावर टाकला आणि सांगितलं, सेवा म्हणून काम चाललंय, सेवा म्हणून काम चाललंय. जर असे पैसे घेतले असते तर अख्खा वृद्धाश्रम पैशाने भरून टाकला असता. उलट मीच तुम्हाला एक गोष्ट देतो. आणि त्या आईने दिलेली गोष्ट, ते पिशवी काढली. त्या पिशवीतून पिशवी बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये 20-20 रुपयाने साठलेला बंडल त्या असणाऱ्या मॅनेजर. त्यावेळेस तो कलेक्टर म्हणतो, हा बंडल कशाचा आहे. त्यावेळेस तो असणारा मॅनेजर सांगतोय, तुमची आई गेली 7 वर्ष या वृद्धाश्रमामध्ये काम करत होती. या वृद्धाश्रमातला नियम आहे की काहीतरी काम करावं लागतं आणि काम केल्याच्या नंतर त्याचा मोबदला म्हणून रोज 20-20 रुपये तिला द्यावं लागत होतं. ते 20-20 रुपयेचा बंडल गेली 7 वर्ष तुमच्या आईने साठवून ठेवलाय. त्या असणाऱ्या पैशाचं तिने कधी खाल्लं नाही, कधी साडी घेतली नाही, कुणाला दिलं नाही. तो असणारा 7 वर्षाचा बंडल साठवून ठेवलाय. तिने सांगितलं की हा असणारा बंडल यदा कदाचित माझा मुलगा जर कधी आला तर त्याला हा असणारा बंडल द्या, त्याच्या प्रपंचाला कामी येतील. जगाच्या पाठीवरती असं एकच पात्र आहे की निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आईच आहे. ज्या असणाऱ्या मॅनेजरने जीवाच्या पाड सांभाळलं, आईची प्रेम त्यांनीही घेतलं आणि मुलाचं प्रेम दिलं. पण जाता जाता तो असणारा पैशाचा बंडल तिनं त्या मॅनेजरला नाही दिला. मरताना तो असणारा पैशाचा बंडल आपल्या मुलालाच दिला. अशी निस्वार्थ प्रेम करणारी या जगाच्या पाठीवर जर कोण असेल तर तिचं नाव आहे आई महाराज. जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण एकाच गोष्टीला पर्याय नाही. त्याचं नाव जर काय असेल तर त्याचं नाव आहे मृत्यू महाराज. हो. आणि हे जे काय मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर जीवन जगत असताना जे प्रारब्ध असतं ना, ते प्रारब्ध माणसाला भोगावं लागतं. अन्न असेल, मान असेल, धन असेल, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. माणसाला अन्न भेटतं हे प्रारब्धानेच भेटतं, मान भेटतो हे प्रारब्धानेच भेटतं, आणि धन जे काय भेटतं हे प्रारब्धानेच भेटतं महाराज. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे वाण मान, हे सगळं प्रारब्धानेच भेटत असतं महाराज. याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. केले कर्म झाले, तेची भोग आले.
आणि उपजले मेले आयशे केले. हे सगळं प्रारब्धानेच आहे का नाही महाराज? मग प्रारब्धाचं कर्म देवाला चुकलं नाही, प्रारब्ध देवाच्या बापाला चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा केला, कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. हे सगळं कर्माने चुकत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, जे काही तुमचं प्रारब्ध आहे, कर्म आहे, हे तुम्हाला भोगूनच संपावं लागेल. याच्यामध्ये कुणीच बदल करू शकत नाही. अभंगाच्या पहिल्याच्या प्रारब्ध क्रियमान